नमस्कार. तर आता आपण बघणार आहे गोधडी कविता. ही गोधडी कविता आहे. ही गोधडी कविता लिहिलेली आहे आणि ही गोधडी कविता इतकी सुंदर आहे आणि ही गोधडी कविता डॉक्टर कैलास दौड यांनी लिहिलेली आहे. आता यांनी ही कविता कशामुळे लिहिली आहे? बाळाविषयी लिहिलेली आहे. तर आपण एक गोधडी म्हणजे काय, कसं असतो, त्यात काय असते, कशाची चिंध्या असतात, कशाचा अस्तर असतो, हा त्यात आपल्याला संदेश दिला आहे. तर हा संदेश आपण आता बघूया. तर बघा, गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका. गोधडी म्हणजे मायेला मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर. बापाच्या फाटक्या धोत्राचा किंवा बाईला बापाने घेतलेला लुगड्याचा. म्हणजेच बघा, हे गोधडी आहे गोधडी. तर त्याला फक्त चिंध्याचा असं बोचका करून टाकत नाहीत. तर नसतो फक्त चिंध्याचा बोचका. गोधडी म्हणजे गोधडी असते. गोधडी म्हणजे मायला मिळणारी त्यात ऊब असते. गोधडीला असते अस्तर. म्हणजे मायला इतकी खुशी भेटते त्या गोधडीला घेतल्यानंतर, बघितल्यानंतर. कस काय बरं, का भेटत असेल असं? तर काय असते त्यात असते की त्याला जे अस्तर असतो ना, अस्तर असतो, एक तुकडा असतो. ते तुकडा कोणता असतो? तर ते तुकडा असतो की आईच्या बापाने घेतलेला फाटक्या लुगड्याचं. म्हणजे तिच्या पप्पाने घेतलेल्या, बापाने घेतलेल्या त्या लुगड्याचं काहीतरी टिच झालंय. 100दा टिचू झालेलं आहे. आता आखरी मोड आलंय त्याचं, एकदम शेवटचा इतिश्री झालेला आहे त्याचं. तर त्याला घेतात आणि यात टाकतात. हे बनवण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागते तिला. पण ते बनल्यानंतर इतकं चांगली दिसते ना गोधडी. तर अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीने. आईने दाटीवाटीनं बसवलेल्या. त्यात इतक्या दाटीवाटीने आईनं चिंध्या बसवल्या असतात की इतक्या दाटीवाटीने की आपण विचार करू शकत नाही. म्हणजे त्याला ढकलू असे टाकू त्याला इतक्या दाटीवाटीने चिंध्या बसवतात. आणि ती बनल्यानंतर इतकी मऊ लागते ना घालायला, म्हणजे पांघरण घ्यायला. तर विचार करू शकत नाही आपण. नेक्स्ट, तेव्हा तर फक्त चिंध्या नसतात, त्यात असते मामाने घेतलेल्या भाच्याच्या जोडणी कुर्ता. तर माहेरातून आलेल्या आईच्या लुगड्या पटकूर आणि पहिल्या संस्कृतीला बंद घेतलेल्या आईच्या असंख्य ठिळक लावलेल्या तिच्या लाडक्या लुगड्या आणि बापाच्या कोपरीच्या बाह्या आहे. ते सगळं स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं. त्यात म्हणून गोधडीच म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब. तर बघा, तर ते आई चिंध्या दाटूवाटीनं तर त्यात तर बसते झालं. तर त्यात काय काय असते? मामाने घेतलेला भाच्याला एक जोडणी कुर्ता. ते पण दिवाळीला मामा घेत नाही का, तसा एक कुर्ता असतो त्यात ठेवलेला. ती आईला माहेरातून येते मकर संक्रांतीला साडी. लुगडा येते की नाही, लुगडा आपल्या आईला मकर संक्रांतीच्या दिवशी माहेरातून जे लुगडा येते ते त्यात टाकतात. कारण सगळ्या बाहेरून आलेल्या त्यात आठवणी बसावा. आईने असंख्य ठिलक लावलेल्या तिचंच लाडकं लुगडं. आई जेव्हा साडी फाटते, ड्रेस फाटते, काय फाटू द्या, आई त्याला किती ठिळक लावते. तसंच त्यानंतर त्याला 100,000 ठिळक झाल्यानंतर तिची डेडलाईन खतम. त्याच्यानंतरही त्याला तिथं टाकतात. मग बापाच्या कोपरीच्या बाह्या, बापाचे जे कोपर माहिती हे असते कोपर, या कोपरी इथं फाटल्या तर इथं कोपरीच्या इथून असे कट करतात आणि त्याला तिथं अटॅच करतात. मग तिथं त्याला अटॅच केल्यानंतर हे सगळं स्मृतीच्या सुईने शिवते. म्हणजे तिच्या आठवणीने तिला असं शिवते. मग स्मृतीच्या शिवणीने शिवले असतात. त्यात म्हणून गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका, ऊब असते गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्याचा बोचका, ऊब असते ऊब.